नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया एमपीएससी कंबाईन गट ब आणि गट क पीवायक्यू सिरीज। यामध्ये आजचा आपला टॉपिक असेल पाय चार्ट, त्याला वृत्तालेख सुद्धा म्हणतात। मोजून 1 ते 2 प्रश्न एमपीएससीच्या एग्जाम मध्ये हमखास पाय चार्ट वर विचारले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल आगामी येणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने। यामध्ये आपण आताच झालेल्या एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा 2025 चे एग्जाम्पल सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघूया पहिला प्रश्न। बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला, बघा एक वृत्तालेख दिलाय, पाय डायग्राम दिलाय आणि म्हणतो काय, बाइंडिंग साठी झालेल्या खर्चाची वर्तुळ प्रक्रियेचा केंद्रीय कोन काढा। बरोबर, बाइंडिंगचा कोन काढायचा आहे। बरोबर, आता बाइंडिंग साठी किती लागत आहेत, बाइंडिंग साठी लागत आहेत 20%। बरोबर, त्याच्या अगोदर मला सांगा आता 100% म्हणजे किती डिग्रीचा कोन असतो, वर्तुळाचा 360 डिग्रीचा। बरोबर, आता आपल्याला काय काढायचं आहे, 20%चा काढायचा आहे फक्त। मग याला 20 बनवण्यासाठी याला आपल्याला कितीने भागावं लागेल, 5 ने। तर याला पण 5 ने भागून टाका, म्हणजेच इकडे काय येईल 20%। बरोबर, आणि 360 भागेला 5 केल्यानंतर किती येणार आहे, 72 अंशाचा कोन हा बाइंडिंग साठी बनेल। पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर। अगदी सिंपल, कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये आपण अशाच प्रकारे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। अगदी 5 सेकंदाचा प्रश्न होता। बघूया अशाच प्रकारे दुसरा प्रश्न। बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणतोय, तो 5 ठिकाणी एबीसीडी मध्ये लोकांचं वितरण दिलेलं आहे। त्या लोकांची संख्या किती दिली आपल्याला, 6500। आणि म्हणतो काय, ए आणि ई ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या सी ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींपेक्षा कितीने जास्त आहे। बरोबर, मग अगोदर मला सांगा ए आणि ई मध्ये किती लोक काम करतायत। बरोबर, ए आणि ई मध्ये बघा, ई मध्ये किती 21% आणि ए मध्ये 15%, म्हणजेच काय 15% आणि 21%ची आपल्याला बेरीज करावी लागेल। किती होणार आहे ती असेल 36%। बरोबर, आणि सी मध्ये किती लोक काम करतायत, सी मध्ये काम करतायत बघा, सी मध्ये 30% लोक काम करतायत। बरोबर, यांचा फरक सांगितला आहे, या दोघांची वजाबाकी करू, 36 मधून 30 गेले किती असणार आहे, 6%। बरोबर, म्हणजेच आपल्याला आता या 6500 चे फक्त 6%ची व्हॅल्यू काढायची आहे। 6500 गुणिला 6%। बरोबर, पर्सेंटेज आहे, हे 2 0 गेले। बरोबर, आता 6 पंचे 30, आजच्याला जाईल तुमचे 3 6 36 आणि 3 39, 390 असेल आपलं उत्तर। पर्याय क्रमांक 2 असेल आपलं आन्सर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय म्हणतो, एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न 40,000 असेल, त्याने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर किती खर्च केला असेल याचं अवलोकन आपल्याला करायचंय। बरोबर, मग मला सांगा आता तो घर भाड्यावर किती करतोय, तर 110। बरोबर, नंतर मला सांगा तो आता किराणा मालावर किती करतोय, तो 90। बरोबर, आणि प्रवासवर किती करतोय, 70। बरोबर, टोटल किती झालं हे आता 110 90 200 270 डिग्रीच्या कोणाची आपल्याला व्हॅल्यू काढायची। बरोबर, मग मला सांगा आता इथे आपल्याला ह्या 360 डिग्री याचं किंमत किती दिले, एकूण उत्पन्न किती दिले आपल्याला 40,000। बरोबर, आपल्याला कितीचं काढायचंय 270। मग काय करू, सुरुवातीला बघा याला आपण 90 ने याला आपण 4 ने भागू। बरोबर, याला आपण 4 ने भागू। बरोबर, म्हणजे किती येणार आहे 90 डिग्री। बरोबर, इकडे किती येतील, तर हे येतील 10,000। बरोबर, आता आपल्याला 270 ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे इथे 270 बनवण्यासाठी याला गुणिला 3 करावं लागेल, तेव्हा हे 270 होतील। बरोबर, मग जसं तुम्ही इकडे 3 केलं तर इकडे बी गुणिला 3 करावं लागेल। मग 10,000 गुणिला 3 काय असणार आहे, 30,000 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचा प्रश्न। बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, प्रवाशांची एकूण संख्या 8500 दिले, तर काय म्हणतोय तो एस एम एल मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती होईल। बरोबर, मग मला सांगा आता एस ला किती आहे 24। बरोबर, 24%। बरोबर, नंतर एम ला किती आहे, आता एम ला आहे तुमचे 20%। बरोबर, 20%। नंतर एल ला किती आहे 15%। या तिघांची बेरीज करा बरं, किती येणार आहे, 24 आणि 20 झाले तुमचे हे
44 44 आणि 15 किती असणार आहे 59 बरोबर 59 आणि 59 ही बेरीज झाली. आता 85 गुणिले 59 किती येणार आहे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार आहे 5015 बरोबर. आता आपल्याला काय काढायची तिघांची सरासरी काढायची म्हणजे याला भागीला 3 करा म्हणजे कितीचा भाग जाईल बघा 16 त्रिक 48 बरोबर. उरले तुमचे किती 2 वर ठेवला 1 बरोबर. नंतर किती येणार आहे 7 त्रिक 21 बरोबर म्हणजे 21 गेला बरोबर. उरला आता किती 5 म्हणजे हा येईल 3 1 3 उरले किती आता 2 बरोबर म्हणजे समथिंग पॉइंट येतोय 1671 समथिंग कोणाच्या जवळ आहे मग 1672 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला ABCD 4 खेळामध्ये 6200 ग्रामस्थांनी त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केलंय. बी खेड्यातील 50% लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच रंग तोच म्हणजे कोणता लाल रंग अतिप्रिय आहे बरोबर. मग मला सांगा अगोदर आता आपण बी मध्ये किती लोक राहतात ते काढून घेऊ बरोबर. बी मध्ये किती लोक राहतात 62 च्या बरोबर 6200 च्या 23% बरोबर 23% लोक बी मध्ये राहतात बरोबर. पर्सेंटेज गेला 2 0 गेले बरोबर. 23 दुने 46 7ला 4 बरोबर. 23 गुणिला 6 किती होणार आहे 138 138 आणि 4 किती होणार आहे 142 बरोबर. एवढे लोक बी मध्ये राहतात. आता त्याच्या 50% बरोबर म्हणजे 1426 च्या 50% लोकांचा अतिप्रिय रंग कोणता आहे लाल. म्हणजेच काय करा 50% म्हणजे याचे अर्धे करा किती येणार आहे 50% म्हणजे अर्धे केल्यानंतर 713 बरोबर. 713 लोकांचा अतिप्रिय रंग तो आहे बरोबर लाल. आणि एकूण किती लोकांना सर्व खेड्यातील लोकांना किती 20% लोकांचा तो अतिप्रिय रंग आहे बरोबर. म्हणजे 62 चे आपल्याला 20% काढावे लागतील. किती असणार आहे 62 चे 20% पर्सेंटेज होता 2 0 गेले बरोबर. मग आता किती होणार आहे बघा हा 0 तर राहीलच बरोबर. 2 दुने 4 आणि 6 दुने 12 1240 बरोबर. हे ओव्हरऑल लोकांचा झाला. आपल्याला इतर खेड्यातील लोकांचा काढायचा आहे बी सोडून. मग याच्यामधून फक्त 713 वजा करा किती असेल मग 527 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलंय तांदळाचं प्रति एकरी उत्पन्न गव्हाच्या 50% अधिक आहे तर गव्हाचे उत्पन्न किती टक्के आहे बरोबर. आता मला सांगा 50% अधिक आहे 50% म्हणजेच किती होतो 1/2 बरोबर. समजून घ्या गव्हापेक्षा गहू जर 2 असेल तर 1 ने तांदूळ वाढेल म्हणजे किती झालं 3 बरोबर. आता आपल्याला गव्हाचे उत्पन्न काढायचे तांदळाच्या टक्के बरोबर. मग हे आपल्याला फक्त उलट करावं लागेल म्हणजे 3/2 म्हणजे कितीने कमी येतो एकाने किती वर 3 वर आणि टक्क्यांमध्ये काढायचं आहे म्हणून 100%. किती आन्सर येणार आहे मग 33.1/3%. सिंपल. अगदी दोन लाईनींमध्ये 5 सेकंदाचा प्रश्न होता. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आपल्याला अन्न पिकांचे एकूण क्षेत्र 5% वाढले तांदळाचे क्षेत्र 12% वाढेल तर नवीन तांदळाचा कोण किती असेल असं आपल्याला विचारताय बरोबर. समजून घ्या सुरुवातीला 100% असेल बरोबर. त्याच्यावर क्षेत्र आता 5% वाढले म्हणजेच किती झालं बरं 100 वर 5% म्हणजे 105 कोणी हे सांगेल. नंतर तांदूळ 12% वाढले बरोबर मग 100 वर 12% म्हणजेच किती झाले आता 112 बरोबर 112 झाले. आता आपल्याला कोण काढायचा आहे बरोबर. मग कोण कसं काढणार सुरुवातीला तांदळाचा कोण किती होता 72 बरोबर. मग 72 गुणिला 112 आणि क्षेत्र किती झालं आता 105 हे कॅल्क्युलेशन करू आणि आपलं उत्तर काढू. बघा कसं काढणार उत्तर बघा याला भाग जातोय 7 चा 16 गुणिला 7 112 आणि हे 15 बरोबर. परत याला भाग जातोय 3 चा बरोबर 3 5 15 आणि 24 त्रिक 72 बरोबर. मग काय आता 24 गुणिला 16 आणि भागीला 5 करायचं किती येणार आहे मग आता 16 चौक 64 आजच्याला जायचे 6 16 दुने 32 आणि 6 38 बरोबर आणि भागीला 5 किती असणार आहे मग बघा 7 5 35 एकाच ऑप्शन मध्ये 7 आहे मग हे असेल आपलं उत्तर 76.8 असेल आपलं आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तेच येणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणतोय तो अन्नधान्याचे एकूण
पिकाची लागवड दिलेली आहे बरोबर. त्यापैकी 50% क्षेत्र आपल्याला काढायचे, तिघांची बेरीज 50%. मला सांगा आता 360 डिग्रीचा कोन होता, त्याचे 50% म्हणजे किती अंशाचा कोन होईल? कोणीही सांगेल अर्धा कोन म्हणजे 180चा बरोबर. म्हणजे त्या 3 पिकांची बेरीज आता किती भरली पाहिजे? 180. पहिला ऑप्शन ट्राय करू. आता मकाचा कोन किती आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये मका आहे, मकाचा कोन आहे आपला 77 बरोबर. नंतर बाजरीचा कोन किती आहे? बाजरीचा कोन दिलेला आपल्याला 85 बरोबर. आणि मोहरी किती दिला आपल्याला? 18. या तिघांची बेरीज करा बरं, 180 भरते. म्हणून पहिलंच असेल आपलं उत्तर, बाकीचं चेक करण्याची सुद्धा गरज नाही. बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला एका वर्तुळालेखामध्ये कुटुंबाचा मासिक खर्च दर्शवतो. मासिक उत्पन्न 46,800 आहे. तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च बरोबर. आता मला सांगा अन्नधान्य किती आहे आपल्याकडे? 144 बरोबर. कपडे किती आहे? 76. याचा फरक काढावा लागेल, तो किती येईल? 68 डिग्रीचा कोन बनेल बरोबर. आता सांगा आपल्याला काय दिलंय? एकूण 360 डिग्रीचा कोन आपल्याला काय दिलंय? आपल्याला 46,800 बरोबर. आपल्याला 68 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. मी काय करेल? याला 90 ने भागतोय, याला सुद्धा 90 ने भागतोय. चा भाग जाईल याला 4चा बरोबर. इकडे हा 0 गेला, हा 0 गेला. किती येणार आहे? 9 5 45, एक उरला, एक वर ठेवला 8, 9 दुने 18 बरोबर. किती येणार आहे? 520. आता आपल्याला 68 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. याला गुणीला 17 करावा लागेल, म्हणजेच हा होईल तुमचा 68 डिग्री. जसं इकडे 17 केलं तसं इकडे पण 17 करावा लागेल. हा येईल तुमचा 0. 17 दुने 34, हातच्याला जाईल तुमचा 3. 17 5 85, 85 आणि 3 किती होणार आहे? 88. म्हणजे 8,840 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं आन्सर. बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचा आहे? लोखंडाचा खर्च काढायचा आहे बरोबर. लोखंडाचा अँगल किती दिलाय आपल्याला? 45 डिग्री दिला बरोबर. आता काय दिलंय आपल्याला? 360 डिग्री म्हणजेच किती दिलेलं आहे? 5,40,000 दिलेलं बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे? 45 ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी काय करेल? याला भागीला 8 करेल बरोबर. आणि याला भागीला सुद्धा 8 करावं लागेल. हे 8 का केलं? कारण की मला माहिती आहे हा 45 बनून जाईल बरोबर. आता याला 8 ने भाग देईल. कितीचा भाग जाईल बघा? 8 सक 48 बरोबर. 54 मधून 48 गेले, किती उरणार आहे? तर ते उरतील तुमचे 6. 6 वर ठेवला हा 0, इकडचा 0 म्हणजे किती होणार आहे? हे झाले तुमचे 60. मग 8 7 56 बरोबर. 67 कुठे दिसते का ऑप्शन मध्ये? एकच ऑप्शन मध्ये. हे असेल तुमचं उत्तर. पूर्ण कॅल्क्युलेशन करून बघा, तेच भरेल. पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, आपला वेळ वाया घालायचा नाही. आपल्याला 2 डिजिट मध्ये सुद्धा आन्सर सांगता येईल. सिंपल. अगदी ह्याच अप्रोचसाठी तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.